Welcome in the beautiful world of medicinal chemistry. My name is Rupesh Chaure. I am going to teach you about the last lecture about the alpha and beta blockers. Alpha and beta blockers and the uses of alpha and beta blockers. Particularly these are the uses of alpha blockers and these are the uses of beta blockers. Okay. Alpha blocker is used in the combination with other drugs. Alpha blocker is used in the combination with other drugs. त्याच्यामुळं काय होतं, हायपरटेन्शन कमी करायचं काम करतं. हायपरटेन्शन कसं कमी करतं, आपल्या ज्या काय मसल्स आहेत, मसल्समध्ये ब्लड सप्लाय करण्यासाठी आर्टरीज असतात, वेन्स असतात. त्या आर्टरी वेन्समध्ये नॉर ॲड्रेनालिन किंवा नॉर इपिनेफ्रिनचं कॉन्सन्ट्रेशन जर जास्त झालं तर त्या ठिकाणी हायपरटेन्शन कमी होतं. विथ द हेल्प ऑफ दीज अल्फा ब्लॉकर्स अँड इट इज गिवन विथ द कॉम्बिनेशन विथ अदर ड्रग्स. नंतर आहे टू ट्रीट द प्रोस्टॅटिक प्रॉब्लेम्स इन द मेन. ओके, प्रोस्टॅटिक प्रॉब्लेम्स मीन्स प्रोस्टॅटिक ग्लँड प्रेझेंट इन आवर मेन. ओके, त्या प्रॉब्लेम्समध्ये अल्फा ब्लॉकर्स दिले जात आहेत. नंतर आहे BPH. BPH मीन्स व्हॉट, इट इज अ कंडिशन दॅट इज द बेनिगन प्रोस्टॅटिक हायपरप्लासिया. बेनिगन प्रोस्टॅटिक हायपरप्लासिया इज अ कंडिशन. या कंडिशनमध्ये पण दिला जातो आहे. काय म्हणलो मी, BPH. कोण दिला, अल्फाझोसिन. 10 मिलीग्रामचा अल्फाझोसिन द्या BPHच्या कंडिशनमध्ये. BPH एक्झॅक्टली काय आहे, BPH ही डिफिकल्टी इन युरिनेशनच्या वेळेस डिफिकल्टी येते, या कंडिशनला BPH म्हणलेलं आहे. प्रोस्टॅटिक ग्लँडचे एनलार्जमेंट होते. म्हणजे काय, तर पर्टिक्युलर ओल्ड मेनमध्ये ही कंडिशन सापडून येते, ही कंडिशन आढळून येते ओल्ड मेन्समध्ये. त्यामध्ये प्रोस्टॅटिक ग्लँड जे आहे त्याची एनलार्जमेंट होते. ओके, त्या कंडिशनला BPH म्हणलं. ड्रग ऑफ चॉईस फॉर द BPH इज द अल्फाझोसिन 10 मिलीग्राम. नंतर आहे व्हॅसोकन्स्ट्रिक्शन. ब्लड वेसल्सला कन्स्ट्रिक्ट करायचं काम असेल तर व्हॅसोकन्स्ट्रिक्टर, ॲज अ व्हॅसोकन्स्ट्रिक्टर म्हणून अल्फा ब्लॉकर्स दिला जात आहेत. नंतर आहे रायनॉल्ड्स डिसीज मीन्स व्हॉट, कोल्ड किंवा नम कंडिशनमध्ये जस्ट काही स्किन आहे, आपली जे स्किनमध्ये आर्टरीज असतात, आर्टरीजला त्या ठिकाणी कोल्ड कंडिशनमध्ये कन्स्ट्रिक्ट होतात. ओके, कन्स्ट्रिक्ट होतात. त्याच्यामुळं काय होतं, त्या ठिकाणी होणारा जो काय ब्लड फ्लो आहे त्या ठिकाणी कमी होतो. ओके, तेच या ठिकाणी सांगितलं आहे. नम ऑर द कूल कंडिशन. बॉडी फील्स नम ऑर कूल कंडिशन वेन सप्लाय ऑफ आर्टरी मीन्स द ऑक्सिजन सप्लाय ऑर द ब्लड सप्लाय to the artery to the skin constrict excessively in response to cold condition, that is known as Raynaud's disease. नंतर आहे कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरला CHF म्हणतात, जे की हार्ट हॅज अनेबल टू पंप द ब्लड, दॅट इज नोन ॲज कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. नंतर आहे इरेक्टाईल डिस्फंक्शन. फिजिकल किंवा फिजिओलॉजिकल कन्सेप्ट आहे. स्ट्रेसफुल कंडिशनमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन होतं, त्यावेळेस पण अल्फा ब्लॉकर्स दिले जात आहेत. नंतर आहे टाइमसोलोसिन इज द सेफेस्ट ड्रग ऑर द लॉंग टर्म ट्रीटमेंटसाठी टाइमसोलोसिन दिला जातो आहे. युरिनरी ट्रॅकच्या इन्फेक्शनमध्ये दिला जातो आहे टाइमसोलोसिन. युरिनरी ट्रॅकचे इन्फेक्शन मीन्स BPH, बेनिगन प्रोस्टॅटिक हायपरप्लासिया, डिफिकल्टी इन युरिनेशन. ओके, हे आहे अल्फा ब्लॉकर्सचे युजेस. आता आहे बीटा ब्लॉकर्समध्ये काय, हायपरटेन्शनमध्ये दिलं जात आहे. इकडं पण तेच. ओके, इकडं काय सांगालो, एंजायना पेक्टोरिस म्हणजे चेस्ट पेन. ओके, चेस्टमध्ये जर पेन होत असेल तर एंजायना पेक्टोरिस. त्याचे 3 फॉर्म, स्टेबल, अनस्टेबल अँड व्हरायंट एंजायना. स्टेबल, अनस्टेबल अँड व्हरायंट एंजायना. कुठं, एंजायना पेक्टोरिसमध्ये. ओके, याच्यामध्ये सांगायला गेलं तर खूप काही आहे, पण चेस्ट पेन, ओके, दॅट कंडिशन इज नोन ॲज एंजायना पेक्टोरिस. नंतर आहे मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. मायो मीन्स मसल, कार्डियम मीन्स हार्ट. मायोकार्डियम इन्फ्रॅक्शन मीन्स हार्टच्या ज्या काय मसल्स आहे त्याच्यामध्ये जो होणारा ब्लड सप्लाय आहे तो जर त्या ठिकाणी इम्प्रॉपर होत असेल ड्यू टू द मसल्स, त्या ठिकाणी जर ब्रेकेज होत असेल, त्या ठिकाणी जर कट ऑफ होत असेल त्या ब्लड फ्लोचं, तर त्याला म्हणलेले मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. याच्यामुळं काय होतं,
होणारा जो काय ब्लड सप्लाय आहे त्या मसल्सला त्या ठिकाणी कट ऑफ होतो किंवा ब्लॉकेज ऑफ वन ऑर मोर करोनरी आर्टरी, तेच सांगितलेलं आहे, ब्लॉकेज होतं. नंतर आहे कार्डियाक अरेथमिया. कार्डियाक अरेथमिया मीन्स व्हॉट? इट इज ए इम्प्रॉपर कार्डियाक अरेथमिया, इम्प्रॉपर बीटिंग ऑफ हार्ट, इम्प्रॉपर बीटिंग ऑफ हार्ट. ओके, इम्प्रॉपर बीटिंग ऑफ हार्ट वेगळं आहे, हार्ट अनेबल टू पंप द ब्लड वेगळं आहे. मी काय म्हणलो? कार्डियाक अरेथमिया, कार्डियाक अरेथमिया, हार्टची जी काय बीटिंग आहे ती इम्प्रॉपर, कधी वाढली टॅकीकार्डिया, कधी कमी झाली ब्रॅडिकार्डिया, ब्रॅडिकार्डिया किंवा टॅकीकार्डिया. ही काय? ब्रॅडी मीन्स इन्क्रीज द हार्टबीट, टॅकी मीन्स डिक्रीज द हार्टबीट. ओके, तर या कंडिशन्समध्ये काय म्हणलेलं आहे? कार्डियाक अरेथमिया याच्यामध्ये पण दिला जातो आहे. कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर म्हणजे काय? हार्ट अनेबल टू पंप द ब्लड, हार्ट अनेबल टू पंप द ब्लड, दॅट इज कॉल्ड एज CHF. ओके, नंतर आहे फिओक्रोमोसायटोमा. फिओक्रोमोसायटोमा मीन्स व्हॉट? ॲरेनल ग्लँड्स प्रेझेंट इन आवर किडनीज. ओके, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ किडनी. याच्या टॉपला ॲड्रिनल ग्लँड्स असतात म्हणलेलं आहे. ओके, तर याच्यामधून जर हार्मोन सिक्रेट झाला जो की ट्यूमर प्रोड्यूस करत असेल त्या कंडिशनला म्हणलं फिओक्रोमोसायटोमा. हार्मोन दॅट सिक्रेट द कंडिशन दॅट सिक्रेट द हार्मोन अँड दॅट रिलीजेस ट्यूमर इन द किडनी दॅट कॉल्ड ॲज फिओक्रोमोसायटोमा. नंतर आहे मायग्रेन. आपण म्हणतो डोकं अर्धं दुखायले, डोकं पूर्ण दुखायले, डोकं मागच्या बाजूनं दुखायले, डोकं पुढच्या बाजूनं दुखायले, मीन्स वराईंग इंटेन्सिटी, वराईंग इंटेन्सिटी ऑफ हेडॅक इज कॉल्ड ॲज मायग्रेन. नंतर आहे हायपरथायरॉइडिझम. हायपरथायरॉइडिझम म्हणजे काय? तर थायरॉइडच्या ज्या ठिकाणी जी काय ग्लँड आहे जी की बटरफ्लाय शेप्ड स्ट्रक्चर आहे नेकच्या रिजनमध्ये. ओके, नेकच्या रिजनमध्ये थायरॉइड जी ग्लँड आहे बटरफ्लाय शेप्ड स्ट्रक्चर आहे, त्याच्यामधून जर ओव्हर प्रोडक्शन होत असेल थायरॉक्झिनचं तर त्याच्यामुळं काय होतं आहे? आपलं मेटाबॉलिझम बूस्टअप होतं आहे आणि त्या कंडिशन्समध्ये जर व्हायचं असेल तर बीटा ब्लॉकर्स म्हणून यूज केलेला आहे. ओके, हायपरथायरॉइडिझम. नंतर शेवटचं आहे अल्कोहोल विड्रॉवल. अल्कोहोलचं जर कन्झम्पशन जास्त झालं असेल तर अल्कोहोल विड्रॉवलसाठी बीटा ब्लॉकर्स दिले जात आहेत. या ठिकाणी सेपरेट डिस्टिंग्विशिंग पॉईंट काढले, अल्फा ब्लॉकर, बीटा ब्लॉकर. काही कॉमन पॉईंट्स आहेत, काही डिफरंट पॉईंट्स आहेत. या ठिकाणी 2 ड्रग सांगितलेत, अल्फोझोसिन अल्फा 1A ब्लॉकर म्हणून यूज केला किंवा अल्फा 1A अगोनिस्ट म्हणून पण यूज केला गेलेला आहे. टॅमसोलोसिन पण सांगितलं आहे सेफ आणि लॉंग टर्म ट्रीटमेंटसाठी. इकडं मायोकार्डियल इन्फेक्शन सांगितलं आहे, कार्डियाक अरेथमिया सांगितलं आहे, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, फिओक्रोमोसायटोमा सांगितलं, हायपरथायरॉइडिझम आणि अल्कोहोल विड्रॉवल. ओके, खूप महत्त्वाचं आहे. व्यवस्थित या ठिकाणी पूर्ण एकदा रिवाईज केलेलं आहे. व्यवस्थित लक्ष द्या, व्यवस्थित अभ्यास करा, कम्पेअर करा आणि पाठ करण्याचा प्रयत्न करू नका, समजून घ्या. त्याच्यामुळं समजायला आणखीन सोपं होईल. तोपर्यंत टिल देन मत पड़ो चक्कर में कोई भी ना है टक्कर में. बाय.